नव्या मुंबईतल्या 29 गावांमधल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा आज कोकण आयुक्तालयावरती आलेला आहे। माझ्या मागे आपण बघू शकता की नव्या मुंबईतल्या हे 29 गावांमधले प्रकल्पग्रस्त आहेत। तब्बल 45 वर्ष लोटली। 1970 साली सिडको आणि MIDCने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या, त्याचा मोबदला देखील अजूनपर्यंत पूर्णपणे ह्या शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही। ज्यावेळी 1970 साली ह्या जमिनी ज्यावेळी ताब्यात घेतला त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आश्वासनं देण्यात आली होती, मात्र ती आश्वासनांची पूर्तता अजूनपर्यंत झाली नाही आहे। जे 12.5% भूखंड देण्यात आलं त्याचा वाटप अजूनपर्यंत झाला नाही आहे। त्या 12.5% 4.5% जे इतर सोयी सुविधांसाठी कट केले होते ते देखील 4.5% हिस्सा त्यांना मिळावा ही देखील त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे सनद मिळावी आणि त्याचबरोबर ज्या ह्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या इमारती बांधलेल्या आहेत, ज्या गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, ज्या इमारती आहेत त्या नियमित करावा हा त्यांचा एक प्रामुख्याने त्यांची मागणी आहे। आणखी एक सगळ्यात महत्वाची मागणी ती म्हणजे तरुण जे आहेत प्रकल्पग्रस्त त्या सगळ्या तरुणांना इथल्या महापालिका असेल, सिडको असेल, MIDC असेल या सगळ्या ठिकाणी त्यांना जो काही 5% त्यांचं आरक्षण आहे नोकर भरतीमध्ये ती त्यांना नोकर भरती त्यांना समावेश करून घ्यावा। यासाठी ह्या मागण्यांसाठी ह्या प्रकल्पग्रस्त सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत। आज कोकण आयुक्तालय हा मोर्चा निघालाय। आपण बघू शकता की ह्या मोर्चाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे। 29 गावातले फक्त हे मोर्चेकरी आहेत, मात्र अजून यामध्ये पनवेल, उरण ह्या भागातले अजून प्रकल्पग्रस्त शेतकरी यामध्ये समावेश त्यांचा नाही झालेला आहे। फक्त नव्या मुंबईतला 45 वर्ष लोटली। 45 वर्षांमध्ये अनेक सरकार आली, अनेक सरकारांनी ह्या फक्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली, त्यांची पूर्तता झाली नाहीये। अनेक वर्ष हे सगळं सरकारवरती अवलंबून होते, मात्र अखेर सरकारने देखील यांना फसवलं। त्याचबरोबर राज्यकर्ते जे होते त्यांनी देखील या शेतकऱ्यांचा फक्त मतांसाठी वापरच करून घेतला, मात्र यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। यासाठी अखेर या 29 गावांमधले काही तरुण पुढे आले आणि त्या तरुणांनी एक आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या नावाखाली एक संघटना तयार केली आणि हळूहळू या संघटनेने 29 गावामध्ये जनजागृती केली आणि आज अखेर ह्या सगळ्या तरुणांनी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, कोणत्याही राजकीय पक्षांना यामध्ये समावेश न करता ज्या पद्धतीने मराठा मूक मोर्चा निघाले होते तशाच पद्धतीने हे प्रकल्पग्रस्त जे नवी मुंबईतले आहे सगळे ते एकवटलेले आहेत। मोठ्या प्रमाणात हा आयुक्तालयावरती मोर्चा आणलेला आहे। मागच्या आठवड्यामध्येच माजी मंत्री गणेश नाईक यांनी देखील अशाच प्रकारे मोर्चा काढला होता। त्यानंतर हा फक्त प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा आहे। फक्त आगरी कोळी जे भूमिपुत्र आहेत ते आहेत आणि त्यांचं नेतृत्व या 29 गावामधले जे तरुण आहेत, ज्या महिला आहेत त्यांनी हा सगळा नेतृत्व घेतलेला आहे आणि त्याच नेतृत्वाच्या हे पुढे येऊन यांनी हा मोर्चा कोकण आयुक्तालयावरती आणला। यामध्ये नुसता मोर्चाच नाहीये तर हे उपोषणाला देखील बसणार आहेत, धरणे आंदोलन करणार आहेत। यावरही सरकारने जर मान्य केलं नाही तरी मग मात्र पुढचा जो लढा आहे तो न्यायालयीन लढा हे लढणार आहेत। याकरता सगळेच भूमिपुत्र एकवटलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुपडेसह विनय मात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई।